नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार यांच्यावरती 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता। जलसंपदा त्यांच्याकडे खातं होतं आणि 1999च्या दरम्यान त्यांचं सरकार स्थापन झालं होतं। म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर अजितदादा पवार यांच्यावरती आरोप करण्यात आले। आताचं जे काही भाजप सरकार असेल, मुख्यमंत्री फडणवीस असतील, यांच्या माध्यमातून हे आरोप करण्यात आले होते की अजितदादा पवार यांनी जलसंपदा खात्यात 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे, अशा पद्धतीचे आरोप झाले होते। परंतु आता पुणे या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक बाईट देण्यात आलेली आहे आणि अजितदादा पवार म्हणतात जे काही माझ्यावरती आरोप झालेले हे भाजपच्याच कारणामुळे झालेले आहेत आणि भाजपच्या माध्यमातून जे काही भ्रष्टाचाराचा दोरे असतील, धागेदोरे असतील, हे भ्रष्टाचाराचे धागेदोरे सुद्धा भाजप सोबत जोडलेले आहेत आणि भाजपच्यामुळेच माझ्यावरती हे आरोप करण्यात आलेले, अशा पद्धतीचा आरोप हा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती केलेला आहे आणि टोचक टोला सुद्धा अजितदादा पवार यांनी दिलेला आहे। आता नेमकं काय घडलेलं आहे? अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता का? मग मुख्यमंत्री फडणवीस याच्यामध्ये काही हात काळे करून बसलेले आहेत का? नेमके जे काही धागेदोरे असतील ते कोणासोबत जोडलेले आहेत? आणि त्याचबरोबर एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, हे भाजपचं जे काही सरकार असेल, तिघाडी सरकार असेल, बिघाडी सरकार असेल, हे टिकणार का? महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर काय होणार? मुख्यमंत्री फडणवीस तर म्हणतात की अजितदादा पवार हे 15 तारखेनंतर बोलणार नाहीत। नेमकं काय गणित आहे आणि कशा पद्धतीचे हे आरोप झाले होते याच्यावरती एक थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी 1999च्या दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं, अजितदादा पवार यांच्याकडे जलसंपदा खातं आलं आणि त्यानंतर जलसंपदा खातं आल्यानंतर त्यांच्याकडे एक फाईल टेबलवरती आली होती। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जलसंपदा खात्याच्या माध्यमातून एक फाईल समोर करण्याचं काम करण्यात आलं होतं आणि या फाईलच्या माध्यमातून 310 कोटीचा निधी हा जलसंपदा खात्याला देण्यात आलेला आहे, अशा पद्धतीची माहिती होती। मग अजितदादा पवार हे विचारतात 200 कोटीचा जो काही निधी असेल त्याच्यामध्ये वाढ कशी झालेली आहे, 110 कोटीचा निधी हा कसा वाढलेला आहे, अशा पद्धतीची माहिती अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जलसंपदा खात्याला विचारण्यात आली आणि त्यानंतर जलसंपदा खात्याच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली। ही गोपनीय स्फोट माहिती होती आणि त्यानंतर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माहिती विचारल्यानंतर जलसंपदा खात्याने सांगितलेले की 100 कोटीचा जो काही निधी असेल तो फंडसाठी म्हणजेच पार्टीला देण्यात आला होता। म्हणजेच कोणत्या पार्टीला? भाजपच्या पार्टीला देण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचा 10 कोटीचा खर्च हा आम्ही जलसंपदा खात्याचा जोडलेला आहे, म्हणून 310 कोटीचा निधी लागणार आहे, अशा पद्धतीची माहिती जलसंपदा खात्याच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि त्याची फाईल सुद्धा माझ्याकडे आहे, असं अजितदादा पवार यांचं म्हणणं आहे। मी जर ती फाईल काढली तर मग भाजपचं काही खरं नाही, असे सुद्धा बाईटच्या माध्यमातून आणि न्यूजच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भाजपला ठणकावून सांगण्याचं काम करण्यात आलेलं आहे। खरंच मग भाजपच्या यामध्ये काही भ्रष्टाचार होता का ते उघडकीत येईल आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून काही भ्रष्टाचार केलेला आहे का हे देखील उघडकीत येईल, परंतु यावरती नजर टाकणं महत्वाचं असणार आहे। त्यामध्ये जे काही धागेदोरे असतील ते जोडलेले कशा पद्धतीने होते ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु ही झाली एक बाजू। आता महानगरपालिकेच्या जे काही निवडणुकी असतील त्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी राजकारण तापलेलं दिसत आहे। आतापर्यंत अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, त्याचबरोबर एकनाथभाई शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं तिघाडी आणि बिघाडी सरकार होतं। हे स्थापन झालं आणि त्यानंतर कारभार सुरू झाला। महानगरपालिका असलेल्या, नगराध्यक्षाच्या निवडणुका असलेल्या ह्या झाल्यानंतर आता महानगरपालिकेच्या ह्या जे काही निवडणुका आहेत त्या चालू झालेल्या आहेत आणि त्याचे मतदान सुद्धा होऊ घातलेले आहेत, त्याचे मतदान देखील हे झालेले असतील मी व्हिडिओ टाकल्यानंतर। मंडळी ज्या अर्थी आरोप होत होते अशा पद्धतीचा कोणताही भ्रष्टाचाराचा जो काही व्यक्ती असेल तो आमच्या पक्षामध्ये घेतला जाणार नाही, अशा पद्धतीचे मुख्यमंत्री फडणवीस हे ठणकावून सांगायचे। परंतु तेच अजितदादा पवार हे आता सत्तेत आहेत, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सुद्धा आहे, त्याचबरोबर अर्थमंत्री पद सुद्धा आहे। असे भ्रष्टाचारी कसे काय चालतात? मग भ्रष्टाचार कोणी केला होता? अजितदादा पवार यांनी केला होता की त्यामध्ये तुमचे काही धागेदोरे होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु जे काही भ्रष्टाचार असतील ते आता आरोपाचा प्रत्यारोपाचा खेळ रंगताना दिसत आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या जे काही निवडणूक असतील त्या झाल्यानंतर अजितदादा बोलणार सुद्धा नाहीत, असे सुद्धा
टोचक जो काही टोला असेल तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना दिला गेलेला आहे. यापूर्वी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की एकनाथभाई शिंदे यांची नाराजी होती. ते फार काळ टिकत नव्हते किंवा ते त्यांच्या दरेगावाला ते वापस जायचे, कुठं दिल्लीचा दौरा करायचे, अमित शहा यांची भेट घ्यायची, त्याचबरोबर PM नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची. आणि त्यानंतर आता राजकारण तापलेले परत एकदा अजितदादा पवार यांनी त्यांच्या काकाचं बोट धरलेलं आहे. बोट नव्हे तर हात धरलेला आहे असंही म्हणावं लागणार आहे. आणि अजितदादा पवार म्हणतात की आम्हाला काही गरज नाही, आम्हाला कोणतीही तुमची किंवा तुमच्या पक्षाची गरज नाही, असे सुद्धा बाईट कुठेतरी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देताना दिसत आहेत. कारण तर आमचं जर त्या ठिकाणी पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्या ठिकाणी आम्हाला जर स्पष्ट बहुमत मिळालं तर तुमच्या पक्षाची सुद्धा आम्हाला गरज नाही, अशा पद्धतीची बाईट अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देताना दिसत आहे. मग खरंच ही सरकार टिकणार का? जे काही सत्ता असेल ती परत टिकणार का? मुख्यमंत्री फडणवीस हे बाहेर पडणार का? अजितदादा पवार हे बाहेर पडणार का? आणि भाजपचा जो काही डाव असेल तो त्यांच्यावरतीच पलटलेला आहे का, असंही बोलावं लागणार आहे. आणि तसं सध्याचं वातावरण तापलेलं दिसत आहे. आता अजितदादा पवार असतील, एकनाथभाई शिंदे असतील, हे बाहेर पडतील का? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या संदर्भात आणि माहितीच्या संदर्भात कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.